गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाड्यामुळे हैराण झालेल्या सोलापूर शहरवासियांना शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे दिलासा मिळाला। गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहरात उन्हाचा कडाका प्रचंड वाढला असून तापमान सरासरी 43 अंश सेल्सिअसच्या पुढेच नोंदवलं जात आहे। उन्हाच्या तीव्रतेमुळे शहरवासीय त्रस्त झाले असून बाहेर पडणं अवघड झालं होतं। शुक्रवारी दुपारीही उन्हाचा तडाखा जाणवत होता। शुक्रवारी गुरुवारच्या तुलनेत पारा किंचितसा कमी झाला। शुक्रवारी 42.1 अंश सेल्सिअसची नोंद झाली असली तरीही वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता। मात्र सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। सायंकाळच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह आकाशात ढगांची गर्दी झाली आणि वातावरणात गारवा निर्माण झाला। या बदललेल्या हवामानामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या सोलापूरकरांना थोडासा दिलासा मिळाला। हवामान विभागानं 26 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। दरम्यान सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयासमोर लोखंडवाला इमारतीच्या बाजूला वादळी वाऱ्यामुळे एक झाड तुटून पडलं। विद्युत तारा एकमेकांना चिकटल्यानं या भागातील वीज देखील गायब झाली। मात्र या घटनेत कुठलीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाली नाही। रस्त्याला देखील कोणत्याही प्रकारचा अडथळा झाला नाही। विद्युत तारा झाडाला चिकटून खाली पडल्यानं मोठा आवाज आला।